आज बनवली होती मस्त अशी शेवग्याची आमटी. एकदम झटपट आणि एकदम चवदार अशी. कशी बनवायची ते तर मी सांगणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवग्याच्या शेंगा स्वच्छ करून घ्यायच्या, साल थोडीफार काढून घ्यायची, अगदीच सगळी काढायची नाही. थोडीशी तुरीची डाळ मी थोडा वेळ भिजायला ठेवली. आता मिक्सरमध्ये हिरवी गार अशी कोथिंबीर, आलं, लसूण आणि खोबरं घ्यायचं. हे कोरडंच आपल्याला ओबडधोबड असं वाटून घ्यायचं. आता कढई घ्यायची, कढईमध्ये तेल टाकायचं. तेल तापलं की जिरं टाकून घ्यायचं. जिरं तडतडलं की तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं. थोडासा कढीपत्ता घालायचा आणि हे वाटण आपल्याला पाणी न टाकता छान असं परतून घ्यायचं. या वाटणाची चव आपल्या भाजीमध्ये उतरते आणि आपली भाजी अगदीच अप्रतिम लागते. आता कोणी कोणी याला डाळीतला शेवगाही म्हणत. तुरीची डाळ एक 10 मिनटं भिजवली होती. आता ती डाळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आणि डाळीसहित हा सगळा मसाला छान असा 2-3 मिनटं खमंग होईपर्यंत परतून घ्यायचा. आता मी यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं. मिक्सरच्या भांड्यातलंच पाणी घालायचं, जेणेकरून थोडाही मसाला वाया जाऊ नये. गृहिणींचं हे असंच असतं, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बचत करायला बघतात. आता घरात असलेलं लाल तिखट, गोडा मसाला, धने-जिरे पूड, हळद आणि थोडंसं घरगुती मसाला हे सगळं मिक्स करून मी यामध्ये घालते. तुमच्याकडे असतील नसतील सगळे मसाले घाला. थोडे करत सगळे मसाले घालायचे किंवा तुमच्या आवडीचा कोणताही मसाला घाला आणि काहीच नसेल तर फक्त लाल तिखट घातलं तरीही चालेल. आता यामध्ये आपण तयार करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आणि शेवग्याच्या शेंगासुद्धा छान कोटिंग येईपर्यंत आपल्याला या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं. एक 3 ते 4 मिनटं छान असं मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला या शेंगा अशा परतून घ्यायच्या. आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. मीठ घातल्यावरही छान मिक्स करायचं. या पद्धतीनं शेंगा परतून झाल्या की आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि या झाकणामध्ये आपल्याला पाणी टाकायचं. आता डायरेक्ट गरम पाणी यामध्ये न टाकता या पद्धतीनं हळूहळू मी पाणी गरम करून घेतले आणि मग तेच पाणी आपल्या शेंगांमध्ये घालायचे. यामुळं शेंगा खूपच चवदार होतात. तुम्ही थंड पाणी तर अगदीच वापरू नका. झाकणावरती पाणी गरम करणं तुम्हाला सारखं शक्य नसेल तर तुम्ही कोमट पाणी यामध्ये घाला, पण थंड पाणी अजिबात घालू नका. तुम्हाला जितकं घट्ट पातळ हवं आहे त्या पद्धतीनं तुम्ही याच्यामध्ये या पद्धतीनं पाणी घालू शकता. मीही आता एकदम गरम करून पाणी यामध्ये घातलं, जेणेकरून अगदीच वेळही वाचतो आणि आपल्या भाजीची चवही तशीच राहते. वरनं छान हिरवीगार अशी कोथिंबीर घातली आहे. अजूनही शेंगा लवकर शिजतात, पण डाळ शिजायला वेळ लागतो. त्यामुळे झाकणावरती पाणी ठेवून आपल्याला या शेंगा आणि डाळ दोन्ही छान शिजवून घ्यायचं. आता तुम्ही पाहू शकताय सगळंच पाणी बऱ्यापैकी आटत आलं. शेंगाही आपल्या छान अशा शिजून तयार झालेल्या आहेत. आता तुम्हाला किती पातळ भाजी ठेवायची आणि किती घट्ट यानुसार तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायची. तुम्ही पाहू शकताय अगदीच घट्ट झालं. त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते आणि पुन्हा छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची. अशा पद्धतीनं आपली ही शेवग्याची आमटी किंवा शेवग्याची रस्सा भाजी किंवा डाळीतला शेवगा बनवून तयार झाला. मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर टाकली आणि छान असं ढवळून घेतलं. या भाजीचा सुवास अगदी घरभर दरवळला आहे आणि याची टेस्टही एकदम अप्रतिम लागते. भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत, कशाही सोबत खा. एकदा नक्की बनवून पहा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. आणि शेवग्याची भाजी अगदीच पौष्टिक असते, त्यामुळे कधीच खाल्ली नसेल तरीही एकदा अशा पद्धतीनं बनवून नक्की खाऊन बघा.